नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून BK शिवानी दीदी यांनी दिलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. मुलांना योग्य मार्गावर ठामपणे उभं राहण्याच्या शक्तीची फार गरज आहे. खरं तर आज जगामध्ये लक्ष विचलित होणाऱ्या खूप गोष्टी आहेत आणि मुलांना ह्याच जगामध्ये राहायचं आहे. जर सगळी दुनिया मजा उडवत असेल तर योग्य मार्गावर उभं राहण्याची त्यांच्यात शक्ती हवी. मग भले आपल्या घरी कोणी येत नसेल, जरी सगळे बोलले की काय बोरिंग आहे, काय जुन्या फॅशनचं आहे वगैरे वगैरे, पण जे काम करून आपलं नुकसान होईल ते काम आपण कधीही करता कामा नये. आज असा विचार करूया की असं कुठलं काम आहे की जे आपण करतो आणि त्यानं आपली शक्ती कमी होतीये, आरोग्यावर परिणाम होतोय, पण तरीसुद्धा आपण ते करतो आहोत कारण ते सगळे करतायत. मग बाहेर खाण्यापिण्याची सवय असेल, काम करण्याची पद्धत असेल, झोपण्या उठण्याच्या वेळा असतील. जे रात्री 10लाच झोपतात त्यांना लोक हसतात, त्यांची मजा उडवतात. पण त्याच्या घरी असं वातावरण हवं की आपण जे करतोत ना बाळा ते योग्य आहे, आपण बरोबर आहोत. कोण काय म्हणतं याची काळजी करू नये, कारण आपण जे करतो आहोत ते योग्य करतो आहोत. आपल्या आरोग्यासाठी हितकारक असणं, त्याचबरोबर आपलं मानसिक सामर्थ्य वाढवणारं कार्य आपण नेहमीच केलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच वागलं पाहिजे. आणि अर्थातच यासाठी घरातून सुद्धा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. ही सपोर्ट सिस्टीम मुलांना जर मिळाली ना तर नक्कीच ते जे काम हाती घेतील ना त्यात ते यशस्वी होतील. आणि अर्थातच यात सगळ्यात मोठ्या सपोर्टची गरज आहे ती पालकांची, घरातल्या इतर सदस्यांची सुद्धा. म्हणून आधी केले आणि मग सांगितले अशा पद्धतीचं जर वर्तन घरच्यांचंच असेल ना तर मग मुलंसुद्धा घरच्यांच्या योग्य वागणुकीचं अनुकरण करतील आणि योग्य मार्गावरच वाटचाल करत राहतील. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.